मीटर बदलून स्मार्ट मीटर बदलून देऊ नका, कारण मी माझ्या क्लासेसचाही प्रॉब्लेम सांगितला. 3 महिन्यात मला 4 महिन्यात मला 13,000 रुपये बिल आले. आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा स्मार्ट मीटर असल्यामुळे तुमचं एका तासाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं, पण त्याच्यामध्ये ऑलरेडी 4 महिने होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नव्हतं आणि डिरेक्टली मला ते 13,000 रुपये बिल आलं होतं आणि ते तुम्हाला भरावंच लागेल या पद्धतीने ते सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे माझी विनंती राहील की कुठल्याही पद्धतीने सक्तीने तुम्हाला ते मीटर बसवून देऊ नका. जर त्यांच्याकडे तुम्ही GR विचारा, काही सर्क्युलर असेल तर ते विचारा, की त्यांनी या ठिकाणी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. काही कॉन्ट्रॅक्टदार म्हणा किंवा MSBचे ते लोक म्हणून ते सांगत होते. तर त्यावेळेस ते आले होते की बाबा आम्हाला मीटर चेंज करायचे. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे काही सर्क्युलर आहे का, GR आहे का, तो असेल तर दाखवा आणि तुम्ही चेंज करून घ्या. म्हणजे कुठल्याही पद्धतीची काही हरकत नाही. पण त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचा GR नाहीये. आणि प्लस मी आताही बऱ्याचदा ऐकले की बाबा ती लोक येतात आणि परस्पर मीटर बदलून जातात. विरोध काय आहे तेच दाखवतो सर. नाही, जे इतरांचं आहे म्हणून नका सांगितलं. माझ्या क्लासचं सांगतोय मी. मला 13,000 बिल आले. माझ्या क्लासचं सांगतोय मी, तुम्हाला दुसरं नाही सांगितलं. आता याप्रमाणे तुम्ही महावितरणला संपर्क साधला का त्या संदर्भात? आता मी मालकांना सांगितलं. मालकांचं म्हणणं आलं मला माहितीच नाही की माझ्या परस्पर तो मीटर बदललेला आहे. ठीक आहे, बदलला. मग तुम्ही कधी बदललाय तो मीटर? आता त्याला जवळ 3 महिने होऊन गेलेले आहेत. 3 महिने मला 13,000 रुपये बिल आले, जे मला रेग्युलर एक 1200 1400 किंवा मॅक्झिमम जरी जास्त वापर झाला ती एक 1700. त्या संदर्भात तुम्ही महावितरणला संपर्क साधलाय का? मी केलं होतं ना. आता जे तुमचे त्या ठिकाणी येतात, मला वाटतं काहीतरी त्यांनी नाव सांगितलं होतं मला, जे तुमचे वायरमॅनच आहेत. तर त्यावेळेस ते आहे इंडस्ट्रियल मीटर. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते आम्हाला नाही, तर तुम्ही नालंदाला जाऊन ती चौकशी करा, पण तो मीटर तुमचा बदललेला आहे. कुठल्या एरियात आहे तो? त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आहे. त्या संदर्भात मी तिकडेही गेलो होतो. प्रॉब्लेम त्यांनी असं सांगितलं की ते मीटर तुमचं रिडिंग घेत नव्हतं. आणि आता मागचा जो लोड कव्हर करून ते मीटर दिले तर 13,000 रुपये ते बिल आलेलं आहे मला, जे की मला साधारणतः प्रत्येक महिन्याला 1200 रुपये 1400 रुपये मॅक्सिमम 1500 रुपये यायचा 3 महिन्याचा. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडची गोष्ट की एक 4 दिवसामध्ये त्याचं जवळजवळ 80 ते 90 युनिट पडलेले आहेत 4 दिवसामध्ये. म्हणजे एवढा वापर नाही. माझे क्लासेस आहेत एक संध्याकाळी 5 ते 8 या वेळात ते नियमितपणे चालू असतात. त्या संदर्भात तक्रार कुठे केली तुम्ही? नालंदाला केलेली आहे. नालंदा म्हणजे आपले ऑफिसला केली. मग काय तक्रार त्यांची घेतली आहे का, आलेली आहे का? झाला तो विषय. तर त्याच्यामुळे हे जे बिल वाढून येते त्यामुळे माझा विरोध आहे. आणि याच्या संदर्भात माझं सरळ म्हणणं आहे सर, तुमचा GR असेल सर्क्युलर असेल ते तुम्ही दाखवा की बाबा सक्तीने तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी ते चेंज करायचं. ते जर चेंज करायचं असेल तर तुम्ही आता चेंज करा, माझी काहीच हरकत नाहीये. पण जर सक्तीने तुम्ही चेंज करू शकत नसाल तर तुम्ही ते चेंज करू नका, एवढी विनंती आहे. नाही, इथे सक्तीचा विषय नाही. सक्तीच चालू नाही. सक्तीचा म्हणजे आम्ही मीटर बदलायचं काम चालू आहे. मीटर ही महावितरणची प्रॉपर्टी आहे. ते मीटर कशासाठी आहे? युनिट काउंट करण्यासाठी आहे. जुने जे आता सध्या आजकाल आपण एवढे स्मार्टफोन वापरतो, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. बरोबर. तर का वापरतो? अपडेटेड आहे, सगळी माहिती इथे मिळते. हा मीटर म्हणजे हा TOD, आम्ही जे मीटर बदलतोय ते TOD मीटर आहे. त्या TOD मीटर मध्ये काय काय माहिती आहे? एक तर तुम्हाला अपडेटेड रिडिंग कळतं. सर आधी मला नाही, माझं तुम्ही पूर्ण होऊ देत नाही. तुम्हाला मीटर बाबत माहिती आहे का? नाही, सगळं सांगा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. कधीच आहे तो? बावनकुळे साहेबांचं आहे, मागच्याच महिन्यातला आहे. नाही, हे आहे. त्याच्यानंतर एक देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा आहे याच्यामध्ये. स्मार्ट मीटर बाबत तुम्हाला माहिती आहे का? तर आता ऍक्च्युली जो मला मागच्या आठवड्यात जो त्रास झाला की बाबा 3 महिन्यात डायरेक्ट 13,000 रुपये बिल आलं, जे मी तुम्हाला आता दाखवलं. तर या त्रासामुळे मी विभागीय कार्यालयात संपर्क साधला का? ठीक आहे ना, मी आता मालकांना घेऊन येतो तिथे त्या ठिकाणी. मला काहीच हरकत नाही. स्मार्ट मीटर हा कशाचा आहे? त्यांनी सांगितलं की हे बिल तुमचं कमी होऊ शकत नाही. तुम्ही मला बोलूच देत नाही. तुम्ही तुमचं सर्क्युलर वगैरे सर्क्युलर राहू द्या, ते आपण बघूया. तुम्हाला मीटर चेंज करायचे होते, मला तुमचा GR दाखवा. तुम्ही स्मार्ट मीटर कशासाठी आहे, का बदलतोय, किंवा त्याचे फायदे काय आहेत हे माहिती आहे का? सर मला जो मी काय विचारतोय तेवढं सांगा मला फक्त. सर 3 महिन्यात 13,000 रुपये लाईट बिल. याचा अर्थ स्मार्ट मीटर आपण कशासाठी बसवतोय, त्याचे फायदे काय आहेत तेवढं सांगून सुद्धा जर ग्राहक समजून घेत नसतील. स्मार्ट मीटरचे फायदे म्हणजे एक तर तो TOD मीटर आहे, त्याचे स्लॉट वाईज रिडिंग नुसार त्याचे आपलं बिलिंग होतं. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत जर ग्राहकाने वापर केला, काही असेल त्यांचं घरातली मोटर असेल, वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, इस्त्री असेल, याचा वापर केला तर त्याचं जे बिलिंग होणार आहे ते 85 पैसे कमी आहे. त्यामुळे त्या ग्राहकाचा फायदा आहे. दुसरी गोष्ट पर युनिट 85 पैसे कमी दराने त्यांचं बिलिंग होणार. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना दर तासाला त्यांचं किती वापर होतोय. काही वेळा आपल्याला काय होतं की AC चालू असतो, इस्त्री चालू आहे, नंतर आपल्या लक्षात येतं की आपलं वीज बिल खूप आलंय, मोटर चालू असते अनावश्यक,
किंवा फॅन चालू असतात, इव्हन टीव्ही चालू असतो त्याचं बटन चालूच राहतं, टीव्हीच बंद करत नाही आपण. आपल्याला वाटतं की तो टीव्ही बंद आहे, तसं नाहीये. त्यातलं सर्किट चालू असतं, त्याचं कन्झम्पन चालू असतं, याचा वापर चालू असतो. पुन्हा वायरिंग असतं, वायरिंगमध्ये लिकेज करंट असतो, ते ग्राहकांना लक्षात येत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यामध्ये आपल्याला मीटरमध्ये लक्षात येतं. मोबाईल ॲप आहे महाविद्युत ॲप म्हणून, ते जर डाउनलोड केलं तर तुम्हाला बिल मागायची कोणाची गरज नाही आहे, बिल डिस्ट्रीब्युटरची पण मागणी गरज नाही आहे. तुम्हाला नुसतं मोबाईल ॲपमध्ये ओपन केलं तर तुम्हाला बिल ओपन दिसणार आहे. इव्हन कन्झम्पशन पर डे किती होते, पर तासाला किती होते, त्याच्यानुसार त्याचा वापर कमी करायचा का जास्त करायचा हे लक्षात येतं. हे बरेच फायदे आहेत आणि बऱ्याच मी जिथं गेलेलो आहे 100% ग्राहकांनी आम्हाला सपोर्टच केलेला आहे. यापूर्वी मी जिथे गेलो त्यांनी सांगितलं की उलट आम्ही बदलून घेतो, आम्ही इतरांना सांगतो की मीटर बदलून घ्या म्हणून. सर तुमचं नाव सांगा. मी राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, मंचर उपविभाग. आता सरांच्या सांगण्यानुसार एकच मिनिट, आमचा हा मीटर जो आहे जानेवारीमध्ये बदललेला आहे सर. तेव्हापासून याच्यावरती स्मार्ट मीटर बदललाय, रिडिंगच घेतलेलं नाही आणि डायरेक्टली मला आता आले की 13,000 रुपये बिल आहे. स्मार्ट मीटर बदलल्यानंतरची ही अवस्था आहे, म्हणून मी आता इथे स्मार्ट मीटर बसवून देत नाही. यांचं जे म्हणणं आहे की बाबा एकेका तासाला यांचं जर कन्झम्पशनचं जर कॅल्क्युलेशन केलं असेल तर मग आता मला असं बिल आलंच नसतं ना. मग मला जर तो स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जर एवढा त्रास झालाय तर मी आता हा स्मार्ट मीटर का बसवून देऊ? सिंपल आहे सर. आता हे अधिकारी आहे ते कुठे बोलतात? आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू सर, त्यांनी स्मार्ट मीटर बसवलंय त्याचं रिडिंग घेऊ. आता जसं सरांनी सांगितलं की पर आवर तुम्ही कॅल्क्युलेट करा, इथं तर सर काहीच रिडिंग नाहीये. मग आता हा कोणाचा fault आहे? स्पेशली पाहिल्याशिवाय असं आपल्याला लक्षात येणार special नाहीये. case. तुम्ही नुसतं त्या ह्याच्यावर मोबाईलवरून आपण मला सर सांगता येणार बघूया. नाहीये ती आपण आपण केस जाऊ पाहूया आपण check करूया. आणि त्याचं बिलिंग वगैरे बघूया आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू. सर तुम्ही आता मीटर बसवून देणार आहात ते अधिकाऱ्यांना सर, काय म्हणा? माझी विनंती परत तीच असणार आहे, जर तुमचा जी आर असेल तर माझी काहीच हरकत नाहीये, तुम्ही आत्ता बदलू शकता. पण जर जी आर नसेल तर माझी विनंती आहे की सक्ती तुम्ही करू नका. GR आहे आपल्याकडे, GR तुम्हाला दाखवतो. आता उपलब्ध आहे का आपल्याकडे इथे? या उद्यापासून आपण फाईल असेल तर घेऊन या. काय ते बॅगवर मला फक्त त्याच्यामध्ये तेवढंच दाखवा की बाबा सक्तीने तुम्ही मीटर बदलू शकता. आम्हाला आतापर्यंत एवढी गरजच पडली नाही. GR आम्ही सोबत ठेवत असतो, सर, मी या पण cases कुठेही खूप- आम्हाला आता माझ्या बाबतीत कुठेही जर- अडवणूक आमच्याकडून होत नाही किंवा ग्राहकांकडून होत नाहीये. मीटरची ओनरशिप दाखवली आहे आणि दिले नाही तर. ओनरशिप नवीन मीटर स्मार्ट मीटर शिवाय दिली जाऊ शकत नाही. जुने मीटर हळूहळू स्मार्ट मीटर रिमोट रिडिंग मीटरने बसवले जाणार आहेत. मीटर हे कोणाच्या मालकीचं असतं हे पूर्ण GR त्याच्यामध्ये आहे. आणि माझा प्रश्न तेवढा ह्याच्यात- मोजका आहे, अगदी सिंपल आहे की सक्तीने तुम्ही मीटर चेंज करू नाही, शकता. सक्ती असा विषयच नसतो. हा महावितरणचा मीटर आहे, हे मीटर बदलायचं काम चालू आहे. ह्याच्यात सक्ती नाही हा विषयच येत नाही. सर, आता मी तुम्हाला ते रील्स दाखवल्या सर, आणि त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ते न्यूजला पण आलं होतं. त्या न्यूज नाही, आमच्याकडे पण न्यूज आहेत. आता ते माझ्याकडे ह्याचा नंबर बदलल्यामुळे तो उपलब्ध नाहीये. नाहीतर तेही माझ्याकडे न्यूज आहे. हे बघा इथे. बोलणार त्याच्यावर काळजी करू नका. स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालंय. आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले, म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोहोचले. दुसरा पूर्णवाला पूर्णवाला म्हटलं तर साहेबांना Share करा. आपण शेअर करू. म्हणजे सर, मी शेअर केलं ना सर तुम्हाला, अमोल सर तुम्हाला नाही, आता हे जे आहे, आता पहिलंच वाक्य साहेबांचं काय आहे? पहिलंच वाक्य काय आहे की स्मार्ट मीटर बसवणं राज्यात कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. हेच मुख्यमंत्री साहेबांचंच हे आहे आणि ते रिअल आहे. म्हणजे आपण असं काय खोटं म्हणू शकत नाहीये. ते वाटलं तर तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ शेअर करतो. ओके, तुमचं काय म्हणणं आहे कुठं? माझ्याकडे न्यूज आहेत, मी दाखवतो सरांना की बाबा स्मार्ट मीटर कंपल्सरी नाहीये. शेवटी आणि हे तुम्ही माझे निर्णय घ्यायचा जे आता. आहेत ते तुम्ही दाखवू शकता. आणि हे त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं, बावनकुळे साहेबांचं पण स्टेटमेंट आहे, ऐका. ते मी दाखवतो. स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. परत रिपीट करतो मी.
राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. प्रीपेड हा उल्लेख प्रीपेड एक मिनिट. आणि हे आपले हा पोस्टपेड आहे. बांगुपळे साहेबांचं आहे ते पण दाखवतो मी. नाही, याच्यात तुम्ही आता ऐकलं का, प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं हा. आहे. यामध्ये ग्राहकांचा मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज असा होतो की ते स्मार्ट मीटरचा उल्लेख केलेला आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी जर सांगितलंय की प्रीपेड साठी बंधनकारक नाहीये, स्मार्ट मीटर सांगितलं स्मार्ट साठी त्याच्यामध्ये. बंधनकारक आहे, तर मला असं वाटतं की आम्ही सांगतो ते करतोय ते योग्य आहे. थँक्यू. आतमध्ये मीटरची पण एकदा बघितलं तर बरं होईल. थोडं व्यथा काय झाली ती पण बघा, जवळून घ्या थोडं. तुम्ही बसवायचं ना, त्याला जायचं बसवायचं, तुम्हाला सांगितलं सांगितलं ना बसवायचं. तुम्ही कसा म्हणले तसं बसवा सिरीज मध्ये. सिरीज मध्ये बसवायचं तर बसून घ्या, लाईट गेलेली आहे. सांगितलं सिलेंडर बसवायचं. बसवून नाही बोल. ऑफसेट करायचं असेल. चेक कॉक. आणि अकराला काय आणि अकराला एक मिनिटं. आणि लोकं त्या technique त्याला तुमचं एक शेवटचं म्हणणं काय एवढं सांगा बघ. तर मी आम्ही आता- ग्राहक आता ग्राहक म्हणून काय मी म्हणतो. तेच सांगतोय सर, जी आर असता तर माझी कुठलीही हरकत नव्हती की बाबा तुम्हाला सक्तीने, जसं आतापर्यंत मी ऐकले, सक्तीने कुठलेही स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. तर माझी तेवढीच विनंती आहे, तुमच्याकडे जर जी आर असेल तर दाखवा आणि तुम्ही चेंज करा. सिरीज मध्ये बसवत असले आणि आता जरी दाखवला Series तरी मध्ये माझी, बसवलं. मी म्हणेल तुम्ही आताही चेंज करू शकता. पण पण आता माझ्या हे माहितीनुसार सगळं झालं. आतापर्यंत जेवढी मला माहिती आहे की सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत नाहीयेत. हा. बरं आता हे सगळं झालं, मात्र आता हे जे हे विद्युत कंपनीची जी माणसं आहेत त्यांची आता भूमिका काय आहे, आणि आता जर ते माघार गेले तर परत तुमच्यावरती जर हे बळजबरी बसवायचा प्रयत्न केला तुमची सर, भूमिका आता राहणार. मनसरमध्ये कितीतरी लोक अशी आहेत की बाबा ज्यांच्या परस्पर त्यांच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर बसवलेले आहेत की ज्यांना त्यांची कल्पनाही नाहीये. जसं मी आता क्लासचं थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं, हा. ज्याप्रमाणे ते सांगतात की बाबा तुम्हाला आवर वाईज त्याचं लोडचं कॅल्क्युलेशन करता येईल, पण जर तशी जर खरी अवस्था पाहिली, जानेवारी पासून मला बिल आलेलं नाही आणि आता डिरेक्टली मला 13,000 रुपये बिल आलेलं आहे, सॉरी फेब्रुवारी पासूनचं. मग अशी जर अवस्था असेल स्मार्ट मीटरची, तर मी आता हे स्मार्ट मीटर का चेंज करून देऊ? तुमची भूमिका काय राहणार याच्यामध्ये? तर मी इथेच सांगितलं, जर त्याच्यामध्ये बसून देणार का तुम्ही? नाही, सक्तीने मी बसून देणार नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.